आगामी गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होत असताना ठाणे शहरातील गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना असंघटित कामगार सेनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे। मंडप उभारणीसाठी आवश्यक असलेला अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला निःशुल्क देण्यात यावा अशी मागणी त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। संदीप शिंदे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केलं आहे की गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून गणेश मूर्तिकार आणि विक्रेते अनेक महिन्यांपासून मेहनत घेऊन मूर्ती तयार करतात। मात्र मंडप उभारणी, जागा भाडे, वीज, वाहतूक, सजावट तसेच इतर प्रशासकीय परवानग्यासाठी मोठा खर्च करावा लागतो। अशा परिस्थितीत अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यांसाठी आकारण्यात येणारे शुल्क मूर्तिकार आणि विक्रेत्यांवरती अतिरिक्त आर्थिक भार टाकणारे ठरत असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे शहरातील सर्व गणेश मूर्तिकार आणि विक्रेत्यांना मंडप उभारणीसाठी आवश्यक असलेला अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला विनामूल्य देण्यात यावा, जेणेकरून त्यांना आर्थिक दिलासा मिळेल आणि पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि गणेश मूर्तिकार उपस्थित होते। उपस्थितांमध्ये शाखा प्रमुख राजेंद्र ठाकरे, प्राची टटकरे, प्रचिती पाटील, सुखमणी दासरी, जय डाकी, दुर्वेश ठाकरे, प्रशांत माण यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता। उपस्थितांनीही प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून गणेश मूर्तिकार आणि विक्रेत्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पारंपरिक कारागिरांच्या हितासाठी घेतलेल्या या भूमिकेचे मूर्तिकारांमध्ये स्वागत करण्यात येत आहे। याविषयी शिवसेना असंघटित कामगार सेनेचे अध्यक्ष संदीप संभाजी शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। पारंपरिक आपल्या हिंदू धर्माच्या सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपला महाराष्ट्रातला गणेशोत्सव। तो महाराष्ट्रातला गणेशोत्सव आता भारताच्या बाहेर जगामध्ये पोहोचलेला आहे। पण आपल्या ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये या वर्षीपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे मूर्तिकार आहेत, जे आपल्या मूर्त्या बनवून विक्रीसाठी शहरामध्ये आणतात, त्यांना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ना हरकत दाखला देण्यासाठी शुल्क आकारले होते। शुल्क ह्यामुळे की त्या गणेश मूर्तिकार जे आहेत त्यांना कुठेतरी तो जाचक त्याच्यावरती तो आकार वाटत होता। आणि आपला गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्राची शान आहे। या माध्यमातून आम्ही आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, ठाण्याचे आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय नरेशजी म्हस्केजी खासदार व महापौर यांना या माध्यमातून आमचा प्रस्ताव आम्ही मांडला गेला। त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे हे केले व त्याचप्रमाणे आम्ही आयुक्तांना असं पत्र दिलं। आयुक्तांनी पण ह्या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला हमी दिलेली आहे की आपण नक्कीच याचा सकारात्मक विचार करू आणि गणेश उत्सवाला आणि गणपती कारखानदारांना आपण सहकार्य करू। आणि ह्या सर्व गोष्टींमुळे सर्व गणपती कारखानदार, मूर्तिकार व विक्री करणारे जे गणपती आहेत त्या सर्वांना, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे।